डॉक्टरांकडे जाऊन आलीस? हो. काय म्हणाले? काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. तुला काय झालंय? म्हणजे तू अशी गप्प गप्प काय? काहीच नाही ग. सांगायचं नाहीये का? आईची काळजी वाटते ग. काय झालं? काहीतरी बिनसलंय आईचं. म्हणजे हरवल्यासारखी असते, सतत कसल्या तरी दडपणाखाली आहे असं वाटत राहतं. तुझ्या आई बाबांचं काही झालंय का? बारीक सारीक भांडणं कुठल्या नवरा बायकोमध्ये होत नाहीत आता. मग माझ्या डिवोर्सचा विषय घरात निघाल्यापासून हिचा डिवोर्स होणार आहे असं हिला का वाटतं हेच कळत नाहीये मला. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. किती चिडले दोघं जण. खरं एवढं काहीच झालं नव्हतं. मला तर भांडणाचा विषयच कळला नाही. पण बेबीची काहीच चूक नव्हती. खरं तर किती चांगला मूड होता तिचा आज. आधी मला वाटलं मस्करीच चालू आहे यांची. हो ग, मलाही असंच वाटलं होतं. पण काय झालं काय एवढं भाऊजींना? अगं एरवी कधीच एवढी चिडत नाही, आज काय झालं कोणाच ठाऊक. आणि खरंच बेबी खूप कॅज्युअली बोलत होती. शरे, तुला माहितीये का ग, काही झालंय का? नाही हो, काहीच नाही. 2-4 दिवसांपासून काहीतरी धुसफुसत होते एवढंच कळलंय मला. धुसफुस? कसली? कोणाच ठाऊक, काही बोलले नाही. श्री, तू जरा बोलशील खरे बेबीशी? हो तू बोलच. खूप अपसेट असणार ती. आमची तर हिम्मतच नाही बाई त्या दोघांपैकी कोणाशीही बोलण्याची. हो ना, दोघही गरम डोक्याचे. छे छे, माझं तर अजिबातच धाडस नाही आता ह्यांच्या समोर जाण्याचं. अरे इतकं काहीही झालेलं नाहीये, इतकं नका टेन्शन घेऊ. हा, मी बोलतो, दोघांशीही बोलतो. आधी बेबी आत्याशी बोलतो आणि मग काकाशी बोलतो. काही नाही, शब्दाला शब्द वाढला इतकंच. थोड्या वेळाने बघा दोघे एकत्र येतील. हा, आणि फक्त एक करा की ह्यातलं आईजीला काही कळू देऊ नका, तिला उगाच टेन्शन येईल. हो, आम्ही नाही सांगणार, पण त्या दोघांना सांगा दी. हो, मी बोलतो त्यांच्याशी. काका काही नाही बोलणार, पण बेबी आत्याशी मी बोलतो. कमालच झाली बाई. अगं पण शरू, बनवत काय होते भाऊजी? काहीतरी नवीन रेसिपी म्हणाले, आईंनी सांगितले. पण कोणासाठी माहित नाही. म्हणजे बोलता बोलता असं म्हणाले की अर्ध्या श्रीसाठी करतो. अर्धा श्री? हो. माझं काही खरं नाही का जानू. आता ना मला रेल्वे रूळच जवळ करावे लागणार. पण त्या अजून आलेला नाहीये, त्याला सांग म्हणावं आईकडे काही दुसरा पर्याय नव्हता, मला माफ कर म्हणावं. आणि ऐकतेस का जानू, पण मला माफ कर. खरंच ग, जीव देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये या आयुष्यात. मी दुसरं काही करूही शकलेले नाहीये. आई तू शांत हो बघू आधी. आणि कुठे आहेस तू? मी चालले जीव द्यायला. आई तू असं काहीतरी बोलू नकोस, तुला माझी शपथ आहे, प्लीज. अगं जीव नको देऊ तर काय करू सांग ना, तूच सांग ना मला. अगं पण काय झालंय काय? तुझ्या बाबांना विचार ना फोन करून, सांगतील ते.
आई प्लीज तू मला सांग काय झालंय. तुझ्या बाबांचं सगळं ठरलंय ना. मी नकोय त्यांना. आता नवऱ्यालाच नकोशी झाली असेल तर मी तरी कशाला जगू. त्यापेक्षा जीवच देते ना मी. म्हणजे मग हे पण सुटले आणि मी पण सुटले. आई ऐक, तू असं काही करणार नाहीयेस. तुला पिंट्याची शपथ आहे. नको गो बाई, शब्द घालवून मला तू अडवूस. तुला म्हटलं होतं ना मी, हे सारखे सारखे निंबाळकर वकिलांकडे जातात म्हणून. आई हे बघ, तू शांत हो बघू आधी. आता तर कायमची शांत होते. आई नको ना तू असं बोलूस. तू आणि हे बघ, तू असं काहीही करणार नाहीयेस. मी येते. हे बघ खरंच येते. मग आपण शांतपणे बोलूया. हा, हे काही मला सुखाने जगू देणार नाहीयेत ग जानू. झाले ना तेवढे धिंडवडे पुरे झाले माझ्या आयुष्याचे. आणि नवऱ्याने टाकलेली बाई म्हणून मला अजिबात राहायचं नाहीये. आई असं काही होणार नाहीये. तू ओळखतेस ना तुझ्या बाबांना. तुला माहितीये ना त्यांचं एकदा ठरलं की ती अगदी काळ्या दगडावरची रेघ असते. आई काहीही होणार नाहीये. तू उगाच अशा भीत्या मनात घेऊन बसू नकोस. हे बघ, बाबांच्या मनात असं काहीही नाहीये. असं काही नाहीये. अगं आता त्यांनी मला सांगितलं. काय सांगितलं? हेच की